नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 21 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, जागतिक उद्योजक दिन कधी साजरा केला जातो? असा प्रश्न. वर्ल्ड एंटरप्रेन्योर डे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 21 ऑगस्टला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 21 ऑगस्टला जागतिक उद्योजक दिन असतो. या दिनी नवीन कल्पना, नेतृत्व आणि व्यवसाय संस्थापकांच्या आर्थिक योगदानाचा सन्मान केला जातो, असं या दिवसाचं महत्त्व आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, निशान ए इम्तियाजसाठी मुंबईतील कोणत्या 2 डॉक्टरांची निवड प्रस्तावित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर जल रतनजी पटेल आणि डॉक्टर जल धायबोकू असं या डॉक्टरांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. पाकिस्तानने मुंबईतील 2 पारशी डॉक्टरांना त्यांच्या सर्वोच्च म्हणजे पाकिस्तानचा नागरी पुरस्कारासाठी म्हणजेच निशान ए इम्तियाजसाठी निवडलेला आहे. या पुरस्कारासाठी डॉक्टर जल रतनजी पटेल आणि डॉक्टर जल धायबोकू या दोघांची शिफारस करण्यात आलेली आहे. आणि या दोघांनी 1946 मध्ये मुंबईतील एकाच डॉक्टरांच्या टीममध्ये हे होते आणि 1946 मध्ये त्यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची वैद्यकीय तपासणी केलेली होती. आणि या दोन्ही डॉक्टरांना मार्च 2027 मध्ये पाकिस्तान दिनाच्या निमित्ताने हा सन्मान वितरित केला जाणार आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, आकाशगंगेमध्ये सर्वात वेगवान तारा म्हणून कोणत्या ताऱ्याची ओळख पटलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक BS301 असं नाव आहे त्या ताऱ्याचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. S301 हा आकाशगंगेतला सुरक्षित कक्षेत फिरणारा सगळ्यात वेगवान तारा आहे. 19 ऑगस्ट 2026 रोजी S301 च्या शोधाची अधिकृत घोषणा झालेली आहे आणि S301 चा कमाल वेग हा जवळपास 15,500 मैल प्रति सेकंद म्हणजेच 25,000 किलोमीटर प्रति सेकंद इतका आहे. आणि S301 हा सॅजिटेरियस ए च्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेला विशाल कृष्णविवराभोवती अत्यंत वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतो. S301 हाच सुरक्षित कक्षेवरती व्हेरीफाईड असलेला सगळ्यात वेगवान तारा म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, भारत आणि जपानने सागरी सुरक्षा सहकार्याबाबत कोणता करार केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सागरी सुरक्षा सहकार्याबाबत व्यवस्था करार. नाव सारखंच वाटू शकतं पण व्यवस्था करार असा करार केलेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि जपानने संरक्षण तंत्रज्ञान भागीदारी आणखीन मजबूत करण्याचा निर्णय घेतलाय. नवी दिल्लीत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची बैठक झाली आणि संरक्षण चर्चेमध्ये सागरी सुरक्षा, मेक इन इंडिया तंत्रज्ञान आणि दोघांमधील विश्वास वाढवण्यावरती भर दिला गेलेला आहे. आणि पुढच्या वर्षी भारत आणि जपान
आपल्या राजनैतिक संबंधांचा 75वा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. आणि भारताचा महासागर दृष्टिकोन आणि जपानची फ्री अँड ओपन इंडो पॅसिफिक इनिशिएटिव्ह या 2 उद्दिष्टांमध्ये जवळचा समन्वय असल्याचं देखील मान्य करण्यात आले. ओके, कोणत्या कोणत्या मोहिमा आहेत त्या देशाच्या असंही लक्षात ठेवा. भारताची कोणती, जपानची कोणती. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 5वा. कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार करणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ऋषभ पंत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये षटकार करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे. भारत श्रीलंका गॉल कसोटीच्या 4थ्या दिवशी त्याने हा ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करण्याच्या यादीमध्ये ऋषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट दोघेही 3ऱ्या स्थानावरती आहेत. दोघांचेही 100 षटकार झालेले आहेत. आणि गॉल कसोटीच्या 4थ्या दिवशी पंतने भारताच्या दुसऱ्या डावामध्ये आक्रमक खेळी करत ऐतिहासिक दुसरा षटकार मारून 100 शतकांचा टप्पा गाठला. आणि कसोटी क्रिकेटमधल्या या विक्रमामुळे ऋषभ पंत भारतातील आणि जगातील क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठणारा खेळाडू ठरलेला आहे. कोणत्या मॅचमध्ये रेकॉर्ड झाला असंही असतं. सो हा 4था मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6वा. केंद्र सरकारने लडाखमध्ये कोणत्या उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचं खंडपीठ. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. केंद्र सरकारने लडाखमध्ये जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचं खंडपीठ सुरू करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केली आणि सोशल मीडिया पोस्टमधून नागरिकांना याची माहिती दिलेली आहे. लडाखमधील दुर्गम भागातील नागरिकांना न्याय प्रवेश आता सोपा आणि जलद होणार आहे या निर्णयामुळे. आणि त्यामुळे कायदेशीर सेवा मिळण्यासाठी लागणारा वेळ हा देखील कमी होणार आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7वा. सेल SAIL ने कोणत्या कायद्याचे स्वागत केले आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, खाण व खनिजे विकास व नियमन सुधारणा अधिनियम 2026 या कायद्याचे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सेल म्हणजे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने नवीन खाण व खनिजे सुधारणा अधिनियम 2026 या कायद्याचं स्वागत केलेलं आहे. या सुधारणा कायद्याचा मुख्य हेतू म्हणजे खनिज क्षेत्रात अंदाज करता येईल अशी स्पष्ट आर्थिक व्यवस्था उभी करणं असा आहे. हे लक्षात ठेवा. या सुधारणेमुळे नवीन गुंतवणुकीला बळ मिळेल अशी अपेक्षा आहे आणि खनिजांचे उत्पादन वाढेल आणि देशाची आयातीवरील अवलंबित्व देखील कमी होणार आहे. या सुधारणा कायद्याचा व्यापक उद्देश गुंतवणूक, उत्पादन, सुरक्षा आणि स्पर्धात्मकतेला चालना देणे हाच आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा. बांगलादेशचे 23वे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे नुकतीच? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर बांगलादेशचे 23वे राष्ट्रपती झालेले आहेत. ते बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत. आणि मिर्झा फखरुल यांना 255 मतं मिळाली तर ओली अहमद यांना 88 मतं मिळालेली आहेत, त्यांचे अपोनंट. आणि ओली अहमद हे 11 पक्षांच्या विरोधी आघाडीचे उमेदवार होते. 343 संसद सदस्यांची या निवडणुकीत मतदान केलेले आहे. आणि बांगलादेशच्या संविधानानुसार राष्ट्रपती पद रिक्त झाल्याच्या 90 दिवसांत नवीन राष्ट्रपतींची निवड करणं अनिवार्य असते. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9वा. भारतात 35वा नेपाळी भाषा घटनात्मक मान्यता दिन कधी साजरा करण्यात आला?
तर तो 20 ऑगस्ट 2026 या दिवशी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा याचे. 20 ऑगस्ट 2026 रोजी भारतामध्ये 35वा नेपाळी भाषा घटनात्मक मान्यता दिन साजरा झाला. देशभरातील नेपाळी आणि गोरखा समुदायात या दिवसाचं जोरदार स्वागत केलं गेलं. याच वेळी मणिपुरी आणि कोकणी भाषांचा देखील समावेश करण्यात आलेला होता. लक्षात ठेवा हा मुद्दा. आणि 31 ऑगस्ट 1992 रोजी राष्ट्रपतींनी या विधेयकावरती अंतिम सही केली होती. केव्हा झाले होते हे बदल हे देखील लक्षात ठेवा. दार्जिलिंग हिल्स आणि पश्चिम बंगालच्या तराई डुअर्स भागामध्ये 100हून अधिक ठिकाणी सर्वांनी हा दिवस साजरा केला. ओके, पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न 10वा. राष्ट्रीय स्तरावरती स्वतंत्र देशी गोवंश म्हणून कोणत्या गायीला मान्यता मिळाली आहे? योग्य उत्तर आहे उमरडा गाय असं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. उमरडा गाय आणि मडग्याळ मेंढीला नावं लक्षात ठेवा वेगळी आहेत, पण आता राष्ट्रीय स्तरावरती स्वतंत्र आणि अधिकृत प्रजातींचा दर्जा मिळाला आहे, त्यामुळे महत्त्वाचे आहेत, त्यामुळे नावं लक्षात ठेवा दोन्ही. उमरडा गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून मान्यता मिळालेली आहे. तिला बंजारा गोवंश असंही म्हणतात. आणि 7 ऑगस्ट 2026 ला ICAR ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटीच्या 14व्या बैठकीमध्ये उमरडा आणि मडग्याळ या दोन्हींच्या नोंदीला मंजुरी मिळाली. ठीक आहे. ही नोंदणी राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरो कर्नाल हरियाणा यांनी पूर्ण केलेली आहे. शेवटचा मुद्दा देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11वा. 2026 आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणत्या खेळाडूची निवड करण्यात आलेली आहे असा प्रश्न. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक C, तिंगोंग वांगपान असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अरुणाचल प्रदेशचा तिंगोंग वांगपांग आशियाई पॅरा गेम्स 2026 साठी त्यांची निवड केली गेलेली आहे. आणि अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री चाउना मेन यांनी वांगपान यांचं कौतुक केलं. त्यांच्या मते वांगपानचा यश त्याच्या मेहनतीमुळे, समर्पणामुळे, जिद्दीमुळे त्यांना मिळालेलं आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने आशियाई पॅरा गेम्सच्या शिफारसीसाठी 71 खेळाडूंची यादी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये 51 पुरुष तर 20 महिला खेळाडूंचा समावेश असणार आहे. आणि वांगपानच्या निवडीमुळे राज्यातील इतर खेळाडूंना देखील प्रोत्साहन मिळेल. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. अदब और सकाफत साहित्य महोत्सव 2026 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक D, कारगिल येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय लष्कराने लडाखमधील कारगिलमध्ये अदब और सकाफत साहित्य महोत्सव 2026 हा साहित्य महोत्सव घेतला. हा महोत्सव DGC कारगिलमध्ये झाला आहे. महोत्सवाचा हेतू होता लडाखचा साहित्यिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि कलात्मक भावना जपणं आणि साजरा करणं. आणि कारगिलच्या वेगवेगळ्या भागातले कवी, लेखक, महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थी आणि आनंदाने जमलेले साहित्यप्रेमी यामध्ये सहभागी झाले. या महोत्सवामुळे स्थानिक लेखक आणि कवीच्या विविध कलाकृतींना वेगळे स्थान मिळाले आहे. तर आजचे आपले 21 ऑगस्ट 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.